करवंद गावातील आनंदवाडी येथे जामा नामू भिल याच्या हत्येनंतर आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे। मारेकरांना आमच्या ताब्यात द्या, अन्यथा त्यांना इथेच फाशी द्या ही मागणी घेऊन आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास 200 ते 250 जणांचा जमाव शिरपूर पोलीस ठाण्यावर चाल करून आला। यावेळी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी करून पाहिला, मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। यातील काही जण हिंसक झाले व त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला। या घटनेत 4 पोलीस कर्मचारी जायबंदी झालेत। याबाबत अधिक माहिती अशी की करवंद गावातील आनंदवाडी गावात काल रात्री 9:30 ते 10:30 वाजेच्या सुमारास जामा नामू भिल याची हत्या झाली। या घटनेनंतर पोलिसांनी वेळीच एका संशयिताला ताब्यात घेतले। त्यानंतर अन्य दोघांनाही जागेवरच फाशी द्या या मागणीसाठी मोठ्या संख्येने जमाव एकत्र जमला। या जमावाने आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठले। त्या ठिकाणी आल्यानंतर जमावाने पोलिसांचे बॅरिकेड उलथवून लावले, तसेच दगडफेकीचा प्रकारही सुरू झाला। या हल्ल्यात महिला पोलीस कॉन्स्टेबल नूतन सोनवणे, प्रतिभा देशमुख, पौर्णिमा पाटील, मनोज पंडित हे किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत, तर पोलीस ठाण्याच्या मालमत्तेचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगविला। दरम्यान घटनेनंतर ॲडिशनल एसपी किशोर काळे, डीवायएसपी के पाटील, साजन सोनवणे यांच्यासह एपीआय जयेश खलाने, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे एपीआय निलेश मोरे हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। सध्या शिरपूर शहरात तणावपूर्ण शांतता आहे।